आता आपण 4 रस्त्यांच्या चौकात उभे आहोत। पूर्वेकडील रस्ता नवीन भिलदर गावातून येतो, तर दक्षिणेकडील रस्ता डांगसोंदाणे गावाकडून येतो, उत्तरेकडील रस्ता मोरकुरे व तळवाडे दिगर गावाकडून येतो आणि पश्चिमेकडे जाणारा हा रस्ताच भिलाई किल्ल्याकडे तसेच आज अस्तित्वात नसलेल्या भिलदार गावाच्या ठिकाणी घेऊन जातो। आपल्याला ह्याच रस्त्याने पुढे जायचे आहे। आज भिलाई किल्ला ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध आहे। अनेक ट्रेकर्स आणि पर्यटक येथे किल्ल्याचे अवशेष पाहण्यासाठी येतात, डोंगररांगांचा अनुभव घेतात आणि इतिहासाशी जोडले जाण्याचा प्रयत्न करतात। मात्र भिलदार गाव कधी अस्तित्वात होते आणि ते कसे नष्ट झाले याची माहिती बहुतांश लोकांना नसते। याचे मुख्य कारण असे की आज बहुतेक ट्रेकर्स पश्चिमेकडून किल्ल्यावर चढतात, त्यामुळे भिलदार गाव अस्तित्वात असलेला भाग आणि त्याचा इतिहास त्यांच्या नजरेस पडत नाही। प्रत्यक्षात किल्ल्यावर जाण्याचा हा मार्गच पूर्वीचा खरा आणि ऐतिहासिक मार्ग होता। म्हणूनच या व्हिडिओद्वारे आम्ही तुम्हाला हा मार्ग, भिलदार गावाचा इतिहास आणि ते कसे नष्ट झाले हे समजावून सांगणार आहोत। यासोबतच भिलाई किल्ला इतिहासाच्या दृष्टीने किती महत्त्वाचा होता हेही तुमच्या लक्षात येईल। चला मग आता आपण या रस्त्याने पुढे जाऊया। भिलदार गाव कधी काळी बागलाण तालुक्यातील सटाणा विभागात वसलेले होते। हा भाग बागलाण डोंगररांगेचा एक महत्त्वाचा भाग असून ऐतिहासिकदृष्ट्या मराठा प्रदेश आणि खानदेश यांच्या सीमारेषेवर होता। या परिसरात सालहेर, मुल्हेर, भिलाई आणि मोरागड असे अनेक किल्ले आहेत। मराठा मुघल संघर्षाच्या काळात या किल्ल्यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली। भिलदार गाव हे या किल्ल्यांच्या संरक्षणासाठी तसेच स्थानिक प्रशासनासाठी अस्तित्वात होते। येथील लोक शेती करत, किल्ल्यांसाठी आवश्यक वस्तू पुरवत आणि या भागातील दैनंदिन जीवन जगत होते। आज भिलदार गाव स्वतंत्र गाव म्हणून अस्तित्वात नाही, मात्र त्याचा समृद्ध इतिहास आज आम्ही आपल्यासमोर उलगडून दाखवत आहोत। तसेच आता भिलाई किल्ल्याचा थोडक्यात परिचय करून देतो। भिलाई किल्ला, ज्याला काही ठिकाणी भिलाईगड असेही म्हटले जाते, हा एक महत्त्वाचा भागिक किल्ला आहे। हा किल्ला सालहेर, मुल्हेर, मोरागड तसेच इतर किल्ल्यांसाठी लागणारी शस्त्रास्त्रे, सैन्याला आवश्यक अन्नधान्य आणि इतर साधनसामग्री पुरवण्याचे केंद्र होता। तसेच आसपासच्या गावांच्या संरक्षणाची जबाबदारीही पार पाडत होता। हा किल्ला 14व्या शतकाच्या सुरुवातीस किंवा सुमारे इ.स. 1460च्या काळात उभारला गेला असावा अथवा नंतर त्यात सुधारणा करण्यात आल्या असाव्यात। किल्ल्याच्या आसपास भिलदारसारखी छोटी गावे होती, जी किल्ल्याच्या प्रशासनासाठी महत्त्वाची भूमिका बजावत होती। भिलदार गावाचे उल्लेख ब्रिटिश इंडिया ऑफिसच्या 19व्या शतकातील सर्वेक्षण नकाशांमध्ये आढळतात। मात्र हे गाव आकाराने लहान असल्यामुळे त्याचे नाव मोठ्या झेटियर्समध्ये नोंदलेले नाही। त्या गावाची मुख्य कामे शेती करणे, किल्ल्यासाठी आवश्यक पुरवठा करणे आणि स्थानिक प्रशासनास मदत करणे अशी होती। भिलदार गावातील लोकांनी भिलाई किल्ल्याच्या संरक्षणातही महत्त्वाची भूमिका बजावली होती। 19व्या शतकाच्या सुरुवातीस भिलदार गावाचे अस्तित्व हळूहळू संपुष्टात आले। यामागे काही कारणे आहेत। शेती व सिंचन पद्धतींमध्ये झालेले बदल, लोकांचे मोठ्या गावांकडे झालेले स्थलांतर, तसेच प्रशासनिक पुनर्रचना। किल्ल्यावर आजही काही महत्त्वाचे अवशेष आढळतात। त्यामध्ये जुनी मारुतीची मूर्ती हा एक महत्त्वाचा अवशेष असून तो भिलाई किल्ल्याच्या पायथ्यापासून सुमारे 400 ते 500 मीटर अंतरावर किल्ल्याच्या पूर्व बाजूच्या उत्तरेकडे स्थित आहे। पुढे गेल्यावर बारीवर असलेल्या टेहळणीचे अवशेष दिसून येतात। या टेहळणीसाठी वापरलेले दगड आजही तेथे पडलेले दिसतात। तसेच किल्ल्याच्या मुख्य दरवाजाचे पडलेले दगड,
किल्लेदारासाठी असलेल्या 2 घरांचे दगडी अवशेष आणि त्यांच्या शेजारी केलेली पाण्याची व्यवस्था आजही पाहायला मिळते. उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी खडकात खोदलेली 7 टाक्यांची व्यवस्था, तसेच अन्नधान्य आणि शस्त्रास्त्रे साठवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या 2 गुहा हे देखील किल्ल्यावर आजही स्पष्टपणे दिसणारे महत्त्वाचे अवशेष आहेत. किल्ल्याच्या पूर्व बाजूच्या उत्तरेकडे काही अंतरावर एकाखाली एक अशा प्रकारे किल्ल्याच्या मध्यभागी 2 टेहळण्या स्थित होत्या. त्यांच्या बांधकामासाठी वापरलेले दगडी अवशेष तसेच खडकात कोरलेली छिद्रे, होल्स आजही स्पष्टपणे पाहायला मिळतात. किल्ल्याच्या दक्षिण बाजूस खडकात 2 हातांचे ठसे कोरून सप्तसुरंगी देवीची स्थापना करण्यात आलेली असून ती आजही अस्तित्वात आहे. आता आपण अशा एका गावात पोहोचलो आहोत जे इतिहासाच्या पानात जिवंत आहे. आज येथे गाव उरलेले नाही, मात्र त्या गावाचे काही महत्त्वाचे अवशेष अजूनही दिसतात. यातील पहिला अवशेष म्हणजे समोर दिसणारे हे मंदिर आणि त्यातील मूर्ती. हे मंदिर नव्या भिलदर गावातील 3ही पाड्यातील लोकांनी एकत्र येऊन बांधले आहे. चला तर मग सर्वप्रथम ही मूर्ती पाहूया. ही मूर्ती पूर्वीपासूनचीच आहे, मात्र मंदिर नव्याने बांधण्यात आले आहे. पूर्वी ही मूर्ती वडाच्या झाडाखाली स्थापलेली होती. आता आम्ही निघालो आहोत जुन्या विहिरीचा शोध घेण्यासाठी.
दुसरा अवशेष म्हणजे येथे पिण्याच्या पाण्यासाठी असलेली एक विहीर. ती आता बुजलेली आहे, मात्र आजही स्थानिक गावातील लोक सांगतात की त्यांनी ती विहीर प्रत्यक्ष पाहिलेली आहे. तर ही विहीर याच ठिकाणी होती आणि भिलदार गावातील लोक या विहिरीचे पाणी पिण्यासाठी वापर करीत होते. इथे जमीन खोदताच एक धक्कादायक गोष्ट समोर आली. खाली निघाली पांढरी माती, जी पूर्वी घरांच्या भिंती बांधण्यासाठी वापरली जात होती. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे याच ठिकाणी एक उखळ आणि मातीच्या मडक्याचा तुकडाही सापडला. यावरून इथे वस्ती होती याचा पुरावा मिळतो. स्थानिक लोकांना शेती करताना अशा प्रकारच्या वस्तू बऱ्याच वेळा मिळालेल्या आहेत. आम्ही विहिरीपासून थोडे अंतर पुढे गेलो असता येथे जंगल सुरू होते. या जंगलात उंचूंच सागाची झाडे दिसतात. जमिनीवर लक्ष दिल्यास घरांच्या पायाभरणीसाठी वापरलेल्या दगडी चियांचे अवशेष स्पष्टपणे दिसून येतात. या चियांवर दिसणारी सपाट जागा पाहता येथे पूर्वी घरे बांधलेली होती हे सहज लक्षात येते. आज त्या घरांचे केवळ हेच अवशेष येथे उरलेले दिसतात. येथे घरांच्या पायाभरणीसाठी तसेच भिंतींसाठी वापरलेले दगड पाहिल्यावर लक्षात येते की ही वस्ती बऱ्यापैकी मोठी असावी. तसेच ही वस्ती भिल्ल आदिवासी समाजाची होती अशी नोंद ब्रिटिश लायब्ररीच्या अभिलेखांमध्ये आढळते.
येथील ही सर्व परिस्थिती पाहता असे वाटते की हे गाव बऱ्यापैकी मोठे असावे आणि त्याची लोकसंख्या अंदाजे 200 ते 300 दरम्यान असण्याची शक्यता आहे। हा व्हिडिओ आता खूप मोठा झाल्यामुळे उर्वरित भाग आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तो व्हिडिओ नक्की पहा, कारण त्यामध्ये भिलाई किल्ल्यावर जाण्याचा नेमका मार्ग कसा आहे, तसेच किल्ल्यावरील अवशेष कसे आहेत हे सविस्तर दाखवले जाणार आहे।